स्प्लेंडर फिरवतो या माझं सोनू. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजल्या सकाळची 10:30 आणि आज डेट आहे 19 जुलै 2026. आज आमचा खूपच लांब जाण्याचा प्लॅन होता, जो 1 महिन्यापासून ठरत होता, पण तो नेमका या वीकमध्ये आम्हाला समजलं होतं स्टार्टलाच की तो कॅन्सल झालेला आहे. आणि आज सकाळ एवढ्या लवकर ब्लॉग कसा काय चालू होतो आहे? 10:30ला अर्धा तास लवकर. मम्मी बोलली नाश्ता आहे, म्हणून मी फटाफट आंघोळ केली आणि फ्रेश झालो. रात्री लेट झोपलो, व्हिडिओ एडिट करून अपलोडही केली, कारण की आता ती सवयात लावून घेतलं आहे की रात्रीच एडिट करायची, प्रोड्यूस करायची आणि अपलोड करायची. आणि आजचा काय प्लॅन आहे, काय प्लॅन असला तर तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. नाहीतर आता थोडेफार यूट्यूबवर व्लॉग्स बघतो, व्हिडिओज बघतो आणि ब्लॅक कॉफी पितो आणि त्यासोबत नाश्ता करतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतो. तर नाश्त्यामध्ये आहे अंड्याची भुर्जी, चपाती आणि ब्लॅक कॉफी. 1:35 झालेले आहेत. व्लॉग्स बघितले, रील्स बघितले आणि नाश्ता केला होता सकाळी, म्हणून जेवण थोडं लेटच होते. तसं तर अजूनपर्यंत कुठे जाण्याचा प्लॅन नाही मिळत. एक प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे आणि संडेला नेहमीप्रमाणे आपले प्लॅन्स कॅन्सलच होतात. तर पाहूया पुढे काय होते, काही नाही झालं इंटरेस्टिंग. तर आजचा व्लॉग संडे व्लॉग, स्पेशल बोरिंग व्लॉग. तर आता जेवून घेऊया आणि मग पाहूया पुढे काय होते. आता तरी मला पण नाही माहिती पुढे काय होणार आहे आणि मग तुम्हाला आधीच मी सांगू नाही शकत की काय होईल, तर तेच बघूया. आज जेवणामध्ये राईस आणि चिकनची भाजी, गरम गरम मका खालो गाईस. 3:30 वाजलेले आहेत आणि जस्ट घराच्या बाहेर निघालो. सकाळपासून घरात बसून खूपच कंटाळा आला होता. माझा पप्पा आले घरी, तर आता मी निघालोय. पण काय घेऊन निघालोय? सध्याची सर्वात प्रसिद्ध गाडी म्हणजेच स्प्लेंडर. बघूया, जमलं तर याच्यावर रील बनवू. तसं तर मी चाललोय उमरोळी ईस्टला, गुड्डीकडे. नंतर बघू काय प्लॅन झाला तर. सकाळपासून पाऊस तर चालूच आहे, अधूनमधून पडत आहे. फक्त एवढंच का लागून नाही राहत मिळत, तीच मोठी चांगली गोष्ट आहे. 6:45 झालेले आहेत. आता जस्ट गुड्डीकडून निघालो. बघा, स्प्लेंडर सध्याची व्हायरल बाईक, याच्यावर रील पण बनवलेली आहे, जाऊन नक्की बघा तुम्ही. आजची राईड पण आहे घरापर्यंत. आता घरी जाणार आहे आणि त्यानंतर पालघरला जाणार आहे. बघा, सर्व सांगतात स्प्लेंडर नाही घेऊन फिरायची. सध्या स्प्लेंडरचा ट्रेंड आला आहे, कारण की ॲव्हरेज बी सही आणि मुलींना आवडते पण. बघा, सर्व मुलींनी आजकाल रील बनवल्यात, स्प्लेंडर फिरवतो जानू, पण त्यांना फिरायचं असते बुलेटवर ना GT वर. हे सर्व मोहमाया आहे. पोरी फिरत नाही स्प्लेंडरवर, पोरी नाही फिरत, पण ही फिरते, पण ही पोरगा आहे. स्प्लेंडर घेऊन जाण्याचा पूर्ण प्लॅन होता, पण हे बघा इधर पीछे सब निकाल डाला है R15 जैसा. तर आता घेऊन चाललोय एप्रिलिया. हां, जस्ट निघालोय, पण पावसाने पूर्णपणे भार केलेला आहे आणि थोडा थोडा आलाय, पण आला नाही पाहिजे. पुंगी पुंगी पुंगी. आणि मागे जी बसले तिची तर पुंगीच वाजणार आहे, कारण माझ्याकडे रेनकोट आहे गाडीमध्ये. बोनस दिलेला आहे रेनकोट मला, पण त्या अगोदरच मी पालघरला गाडी पोचवेल. मित्रांनो, इकडे बघा, 2 जण चाललेत पुढे. ज्याची गाडी शॉर्मा खायला चाललेत, मला तरी वाटतं दोघंच. ज्याची गाडी आहे तोच चाललाय. हे बघा, नमस्कार नमस्कार. हे बघा, दोघंच फिरायला जातात. काय कसं काय रे? पावसाला तर आम्ही ऑलमोस्ट बीट केलंच होतं, पण आम्ही थांबलो थोडं पेट्रोल टाकण्यासाठी. तेवढ्यात पाऊस थोडा थोडा आलेला आहे. पण आता बघूया, फटाफट पोचायला लागेल आम्हाला. तर पालघरला देवीशा रोड पर्यंतच जायचं आहे आज. बघा, 4 व्हीलर गालो होती तर मस्त सुखात फिरत होते. आता 4 व्हीलर लेनी पडेगी भाई. 9:30 वाजलेले आहेत आणि आज जो मनाला शांती भेटलेली आहे, काय सांगू तुम्हाला. ती मनाची शांती तुम्हाला उद्या बघायला भेटेल तुम्हाला कुठे ऋतिका 31, कारण की ती व्हिडिओ उद्याच येणार आहे. कारण ऐसा पेट पूजा हुआ है मेरा आज, एकच नंबर. आणि एक बरं आहे की आम्ही आतमध्ये बसलो होतो तेव्हा पाऊस लागला होता आणि बाहेर निघालोय तेवढ्यात पाऊस गेलेला आहे. तर वातावरण थंडगार झालेलं आहे. घरी जाऊन जी झोप लागणार आहे, कारण गुड फूड आणि गुड मूड, त्यात चांगलीच झोप, भयंकर कॉम्बिनेशन. आता आम्ही ती समोर दिसते ना ती गाडी घ्यायला आलेल्या बोईसरला, तर विचार केला मॅगडीला जाऊन आले.
जाऊन आले. म्हणजे मॅगडीला जाऊ असं. मी फक्त तुला खावडवलंय हार्दिक, तू पिवडवल्यासारखं कमी करतो. भाई मँगो फ्रायडी काहीतरी आहे. आम्ही मॅगडीला आलोय कारण की ती जी गाडी आहे ना त्याच्यामध्ये पुढे कॅश 500 रुपये सापडले आम्हाला. म्हणून आम्ही मॅगडीला मग ती गाडी कशाला घेतली आपण? उद्या टाकतो. तुफान आलेला आहे, तुफान. आम्ही एप्रिलिया सरावलीला सोडली अंकितच्या इकडे. तसं तर गुड्डी चालवून घेऊन येणार होती, पण एवढा जोरात पाऊस लागला की आम्ही एप्रिलिया तिथेच सोडली. आता उद्या सकाळ जायला लागेल ती घ्यायला. ही गाडी आम्ही आणले कारण की उद्या आम्हाला बाहेर जायचं आहे, पण असाच पाऊस असला तर ते पण प्लॅन कॅन्सल होऊ शकते. बघा ना, काहीच नाही दिसत मला. आता जस्ट गुड्डीला ड्रॉप केलं घरी आणि मी पण विचार करतोय घरीच जायचा. जर ती गाडी घ्यायला गेलो तर ते तुम्हाला थोडाफार शूट करून दाखवेल, पाऊस कमी झाला तर. उद्या सकाळी पप्पांबरोबर जाणार होतो बोईसरला, पण पप्पा आता घरी नव्हते. मग मला सकाळी नसतं जाता आलं सरावलीला बाईक घ्यायला. तर पियुषला उठवलं झोपेतून आणि तो बघा पुढे चालला आहे मस्त बाईक घेऊन आणि मी कारमध्ये आहे. तसा तर विचार केला टू व्हीलर असती तर टू व्हीलर घेऊन जातो, दोघं पण भिजत आले असते. पण आता एकालाच भिजावं लागते, म्हणजे त्याला सॅक्रिफाईस करायला लागते माझ्यासाठी. डेंजर पाऊस लागला आहे बघा, समजत असेल. बेकार. आता जस्ट फ्रेश झालो आणि व्हिडिओ एडिटिंगची बाकी आहे आणि पाऊस जोरदार लागलेला आहे. काय सांगू आता, पाहूया उद्या थांबेल का नाही. आता रेड अलर्ट वगैरे काहीच नव्हतं, म्हणजे होपफुली सकाळी पाऊस शांत होईल. तर हा व्लॉग इथे संपूया. होप करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा बॅकग्राऊंडला येतच असेल पावसाचा आवाज. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.